या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे पूरग्रस्त व्यक्तीला मदत म्हणून अल फुरकान फाउंडेशन तर्फे राहण्यायोग्य घर बांधून देण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी आलेल्या सीना नदीच्या पुरामध्ये हत्तूर मधील अनेक लोकांना पुराची झळ बसली होती। पूरग्रस्त लोकांना अल फुरकान फाउंडेशन तर्फे 65 ते 70 कुटुंबास छोटीशी मदत म्हणून फरशी, वासे, पत्रे, अँगल व जीवनोपयोगी वस्तू देण्यात आले होते। तसेच याच गावातील एका पूरग्रस्त कुटुंबास राहण्यायोग्य घर नव्हते, त्यांच्यासाठी अल फुरकान फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत त्या कुटुंबाचे घर स्वतः बांधून देण्यात येणार आहे। तरी या कामाचे उद्घाटन जमेते अहल्यादीसचे अध्यक्ष मुख्तार नाना हुमनाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच पूरग्रस्त भागाचा व्हिडिओ पाहून सातारा येथील जमेते उलमा हिंद यांच्याकडून देखील मदत म्हणून 25 पत्रे, अँगल व विटांची मोठी मदत देण्यात आली आहे। गड्डू अब्बुल मंगली आगे आगे देखो, सामने देखो, आगे आगे देखो, आगे देखो। बुजुर्ग लोग लेंगे। सरपंच किती कडे कोणा भेटरे ए जरा जरा बरे सर उसे जर पिक्चर सरकार फिर आने की उसका हाँ इनके दो हमारे बरे जो तुम्हारे पर हां देखकर किधर बरे हां भाई सिर्फ हाथ पकड़ो नहीं तुम सिर्फ थोड़ा सुन सिर्फ पकड़ो ऐसा ऐसा बोल रहा हूं तुम्हारे को ऐसा हाथ लगो हां निंद्र आनंद इकडे वा आनंद रे सीताफळ वो सर न्यू तोल नाही अरे दोघे सर त्यांना बाला मावला भाऊ बाला ए आलू बाय दे मग सर ए 1000 बा खटक मारो है के काय अबे ऐसा क्यों ऐसे कर ले तो असलम शेख आणि याचबरोबर ह्या कामामध्ये नेहमी सहकार्य करणारे महापूर आल्यावर कंटिन्यू हॉटेल धंदा बंद करून या गावासाठी मदत करणारे आमचे माजी ग्रामपंचायत इक्बाल शेख साहेब
आणि या गावाचे सर्व तरुण वर्ग कन्नप्पा हिरकूर आणि ज्यांचं चुकून नावावर ते मत मागतो. आणि विशेषतः म्हणजे शेठ तुम्हाला सांगायचं म्हणजे अस्लम शेखबद्दल थोडं बोलतो. आता अस्लम शेखनं मागील याच्यामध्ये 15 दिवसासाठी सलाम शेख बद्दल बोलतो. त्यांनी व्हिडिओ ऑन केले होते. त्या व्हिडिओ पाहून सातारा येथील जमेचे उलमाईन यांच्याकडून 25 पत्र्यांनी वीट आणलं. नुसतं त्यांचं व्हॉट्सअपला व्हॉट्सअप व्हिडिओ बघून त्यांनी पाठवलं. म्हणजे असं मला असं सांगायचं की त्या साताराला त्याची जमात उलमाईन यांना मी ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेषतः म्हणजे या महापुरामध्ये सलाम शेखनं केलेल्या कामाचं थोडं आढावा सांगायचं म्हणजे आता सलाम शेख आमचा अत्यंत सुपुत्र आहे. करायला पाहिजे ते कर्तव्य आहे. पण सुपुत्र असून ते एक मला असं वाटलं देवदूत माणूस आहे का असं वाटलं. कारण नुसतं आता या महापूरमध्येच काम केलं असं नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना मदत केलेलं आहे. विशेषतः म्हणजे शेठ अशी परिस्थिती होती कोरोनामध्ये जर मयत झालं तर कोणी गावातील नातेवाईक मुलांनी देखील हात लावलं होतं मयतीला. पण आमच्या सलाम शेखनं मात्र त्या मयत गेलेल्या अनेक मयत गेले आहेत. अनेक माहितीकडे धावून गेले आहेत. दवाखान्यामध्ये गेलेलं आहे. दवाखान्यामध्ये पेशंट आहे म्हणलं की स्वतः जाऊन जात होता करत होता. म्हणजे मला असं वाटतं 10-15 वर्षापासून आमच्या सलामचं काम भरपूर महत्त्वाचं काम आहे. आणि आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं सलामचं जेवढं कौतुक करावं जेवढं स्तुती करावं तेवढं कमी आहे. आणि मी सलामला मी आमच्या ग्रामदेवतांना किंवा सर्व देवतांना प्रार्थना करतो की असंच सलामला ताकद द्यावं आणि गावासाठी झटावं अशी मी विश्वासाने प्रार्थना करतो. आणि विशेषतः म्हणजे तुम्ही सगळे आलात लिबास शेठचे मालक तुम्ही सगळे आलात. तुमच्या सर्वांचं मी ग्रामस्थाच्या वतीनं स्वागतही करतो आणि तुमचं मनपूर्वक आभार मानतो. असंच आमच्या हातूर गावावर कारण शेठचं तरी शेतच आहे तर म्हणजे ते हातूरचं असल्यासारखं आहे. आमच्यावर तुमचं कायम सहकार प्रेम आशीर्वाद राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि सलाम शेखला शुभेच्छा पुढील कामात. एक आनंदाचा बाब म्हणजे आता जो घर बांधकाम चालू आहे त्यामध्ये नुकताच क्वालिटी बैतूल मॉलचे मालक यांनी 10,000 रुपये या बांधकामासाठी आता जाहीर केले त्यांचा आपण त्याचबरोबर लिबासचे मालक जावेद दंडोती यांच्याकडून देखील 10,000 रुपये जाहीर केले आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि विशेषतः म्हणजे आमच्या गावातील सुपुत्र रोज काम करणारे कष्टकरी अल्लाउद्दीन शेख यांनी देखील 5,000 रुपये त्याचं देखील तेवढं कौतुक त्याचंही कौतुक करूया. आणि ज्यांना जरी द्यायचं असेल तरी सलाम भेटून करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. बैठो अभी नहीं वो थैंक यू. चिल्लाए वहाँ भी अरे पूरे
हत्तूर गावामध्ये अल फुरकान फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे मित्र सलामबाई शेख आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, मग आपण जसं बोललोय हॉटेल बंद करून ह्या पूरग्रस्तमध्ये फिरणारे आमचे इक्बालबाई शेख आणि त्याच्या सर्व टीम इथल्या. आता तुम्हाला जर मी नुकतं सांगितलं, आपण नुकतंच 1 महिन्यापूर्वी जे आपल्या गावामध्ये एक पूरग्रस्त येऊन गेला, त्या पूरग्रस्तामध्ये जे अल फुरकान फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सलामबाई शेख आणि त्यांच्या टीमनं कुठलंही जात पात धर्म न बघता सर्वांना ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत करण्याचं काम आमचे सलामबाई शेखने यांनी केलेलं आहे. त्यामध्ये फरशी असेल, वाशा असेल, पत्रा असेल, जीवनावश्यक वस्तू आहेत. म्हणजे त्या जीवनावश्यक वस्तूमध्ये सगळं आहे. पोहे असेल, तेल असेल, साबण, जेवढं काही अन्नदानाचं किट देतात आहे, जेवढं मॅक्झिमम देतात आहे, जे काय सोलापूर जिल्ह्यामधले वेगवेगळे सामाजिक क्षेत्रातले व्यावसायिक ह्या सलामबाईंना आणि त्यांच्या टीमना त्यांनी मदत केलेलं आहे. त्या टीममार्फत त्यांनी हत्तूरमध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना त्यांनी मदत केलेलं आहे. आणि आत्ता नुकतंच जे म्हणलेलं आहे सलामबाई हे फक्त एक नाव नसून जसं आपण एकनाथ शिंदे साहेबांचे जे ओएसडी म्हणून मंगेश चिवटेंना गृहीत धरलं जातं, जे आरोग्य दूत म्हणून धरलं जातं, तसं आमच्या हत्तूरमधील एक आरोग्य दूत किंवा सामाजिक दूत म्हणून आम्ही सलामबाई शेख आणि त्यांच्या टीमना आपण ह्या ठिकाणी हत्तूरकर आम्ही समजतो. कारण सलामबाईंचं फक्त ह्या जीवनायक वस्तू मदत करणं हा नसून ज्यांना जिथे ॲक्सिडेंट झाला असेल, मी नुकतंच बघितलेल्या गावामधले आमच्या स्वामींचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये त्यांना हॉस्पिटलला पोहोचण्याचं काम सलामबाई शेखनं केलेलं आहे. मी स्वतः आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेले आहेत. असे खूप कामे सलामबाईंनी केलेले आहेत, त्यांच्या टीमनं केलेले आहेत. आता आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे हे जे घर आहे, ह्या घराचा वासा पण सलामबाई आणि त्यांच्या टीमनं आणि गावकऱ्यांच्या मतीनं सलामबाई या ठिकाणी ते उभारण्याचं काम ते करत आहेत. नक्कीच सलामबाई हे काम तुमचं ह्या ठिकाणी न थांबता हे काम सर्वसामान्यापर्यंत अजून वेगाने वाढावं हे आम्ही अल्लाह चरणी आणि सोमेश्वरांनी बनसती चरणी ह्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करतो. आपण हे काम असंच करत राहावं. आम्ही नक्कीच तुमच्या कार्याला आम्हाला जेवढं शक्य होईल आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागं आम्ही राहू. आम्ही ह्या ठिकाणी एक लहानसं एक व्यक्त करतो. धन्यवाद.